नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात? एकदम मस्त. अच्छा, आपलं सांगण्याचं आता असं आहे की आपल्या ऐरोलीमध्ये गरुड विजन 333चा एक मोठा प्रोग्राम होणार आहे. बर. अच्छा, आणि त्या कार्यक्रमाविषयी कार्यक्रमाचे जे डायरेक्टर आहेत कल्पना कुलकर्णी मॅडम, तर तुमच्याशी आता सविस्तर बोलतील. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम गरुडची संकल्पना काय आहे? गरुड झेप विजन 333 ही अधिक मासानिमित्त खास आपण सुरू केलेली संकल्पना आहे. 333, 333, 3033, 33,000, 3,33,000 आणि 33 कोटीपर्यंत पुढच्या अधिक मासात याच्यात आपल्याला व्यावसायिक जोडायचे आहेत. वा, क्या आणि बात आहे. त्याच अनुषंगाने आपण आता 333 विजन ऐरोलीमध्ये आयोजित केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही मॅडम संघर्षापासून होत असते बरोबर. आणि मुळामध्ये संघर्ष करायची उद्योजकाची तयारी पाहिजे. आणि जो संघर्ष आम्हाला तुमच्यामध्ये दिसला, हो, आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की मराठी माणसाची मान उंचवणारा आपला बिझनेस आहे. मॅडमनी मला जेव्हा माहिती दिली, मला अत्यंत छान वाटलं. आणि असे आदर्श मला माझ्या महाराष्ट्रातील व्यावसायिक महिलांसोबत ठेवायला आवडेल, म्हणून मी तुमची निवड केलेली आहे ध्येय प्राप्ती या पुरस्कारासाठी. हो, थँक्यू सो मच मॅडम. मॅडम, तुमच्या समवेत गरुड झेपला गरुड झेपचं ध्येय साध्य करता येणार आहे. कारण की आपलं ध्येय आहे स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस. म्हणजे संघर्षमय व्यवसाय ते यशस्वी व्यवसाय, संघर्षमय व्यवसाय ते यशस्वी व्यवसाय, ही वाटचाल मोठी आहे. आणि ही उद्योजकांच्या, छोट्या छोट्या उद्योजकांच्या सुरुवातीला लक्षात येत नाही, नकारात्मकता जन्म घेते. मॅडम, तुम्हीही व्यवसाय सुरू केला, स्टार्ट केलात, तो शून्यातून मोठा केलात. तुमचे अनुभव देखील आम्हाला ऐकायला आवडतील आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला ध्येय प्राप्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करायला आलेलो आहोत. तुम्ही जे महिलांसाठी जे हे व्यासपीठ दिलेलं आहे, तर खूप छान आहे. मॅडम, हे महिलांसाठी नाही, महिला पुरुष दोघांसाठीही आहे. कारण समृद्ध उद्योजक हा समृद्ध भारताचा कणा आहे आणि माझ्या देशाला गरज आहे समृद्ध व्यावसायिकाची. आणि त्या दृष्टीने आपण पाऊल टाकतो. आणि याच्यात आमचं श्रेय नाही, तर याच्यात श्रेय तुम्हाला जाणार आहे. कारण तुमच्यासारखे उद्योजक आम्हाला समाजासमोर आणणं ही काळाची गरज वाटते. बरोबर आहे. उद्योजकांचा भक्कम पाया करण्यासाठी तुम्ही जे हे करतात, तर मॅडम हे सर्वांसाठी फ्रीमध्ये तुम्ही देतात का? आजकालच्या याच्यामध्ये मार्केटमध्ये आज बघतात तर बऱ्याच अशा नामांकित कंपन्या आहेत की चार्जेस घेतात आणि अवॉर्ड देतात. तर तुमचं काय आहे मॅडम? नाही, आपण कुठलेही चार्जेस अवॉर्ड देणाऱ्याकडनं घेणार नाही आहोत. कारण त्यांना आपण सन्मान करतोय, सन्मानाचा पैसा आपण घेणार नाही आहोत. त्या आपल्या देशातल्या आदर्श आहेत, महाराष्ट्र राज्यातले तुम्ही आदर्श आहात. आपण बघतोय आता व्यावसायिकांचं काय सध्याची स्थिती आहे. जो तो व्यावसायिक बघण्याचं स्वप्न बघतोय, परंतु संघर्ष ते यशस्वी व्यवसाय ही संकल्पना तो विसरलाय. आणि ती संकल्पना तुमच्यासारख्या व्यावसायिकांच्या आदर्श समोर ठेवून आम्हाला लोकांमध्ये त्यांना हे प्रेरित करायचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला हा अवॉर्ड देतो. याचे कुठलेही चार्जेस घेणार नाही होत. आणि कार्यक्रम ज्यांना हा अटेंड करायचा आहे त्यांच्यासाठी देखील कुठलीही प्रवेश फी आम्ही इथे घेणार नाही होत. हा पूर्णपणे मोफत असणार आहे. फक्त जे स्टॉल धारक असतील त्यांची संकल्पना वेगळी आहे. त्याचे चार्जेस काय ते आम्ही पत्रकामध्ये सांगितलेलं आहे. खरंच मॅडम, तुमची जी संकल्पना आहे गरुड झेपची, ती खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही जे महिलांना पुढे घेऊन घेऊन येत आहात, गरुड झेपच्या व्यासपीठ जे दिलेलं आहे ना, ते खरंच खूप छान आहे. मॅडम, मला अजून एक विचारायचं होतं की गरुड झेप हे तुम्ही नाव कसं काय दिलं? ऍक्च्युली आपल्याला स्वयंसिद्धा इव्हेंट मॅनेजमेंटनी आपलं मॅनेजमेंट आहे आणि स्वयंसिद्धा सोशल वेलफेअर फाउंडेशन करायचं होतं. परंतु आपले कंपनी सेक्शन 8 असल्यामुळे इथे 2 दिवस नाव चॉईसला आधी जातात. आणि ते चॉईस होत असताना स्वयंसिद्धा आधी होतं एनजीओच्या लिस्टमध्ये, म्हणून आपण गरुड झेप लावलं. कारण आपली झेप ही मोठी असणार होती. 28 वर्ष आपल्याकडे एनजीओ सेक्टरचा अनुभव आहे. टेक्नोस्पर्ट सारख्या संस्थेमध्ये जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन सारख्या मोठ्या प्रोजेक्टचा अनुभव संस्थेकडे आहे. म्हणून आपण गरुड झेप हे नाव ठेवलं. अरे वा, खूप छान आहे. खरंच मॅडम की महिलांसाठी एक तुम्ही स्टँड घेत आहात की महिला सक्षमीकरणासाठी, खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही जे करताय तुमच्या पाठी आम्हीही खंबीर, नारी शक्ती असू दे, अजित क्रिएशन असू दे, अनेक ऐरोलीतल्या महिला ज्या तिथं उपस्थित असणार आहेत तुमच्या मागे वर्षानुवर्ष खंबीर साथ देतील. आणि तुम्हाला आम्हाला घेऊन सोबत जायचे, आम्ही तुम्हाला नेहमीच साथ करू. नक्कीच मॅडम, गरुड झेप ही सगळ्यांची आहे, सगळ्या उद्योजकांची आहे, सगळ्या महिलांची आहे.
आणि आपल्याला सावित्रीबाईंच्या स्वप्नातली स्त्री, समृद्ध भारत मातेचं दर्शन जिच्या रूपात घडावं अशी स्त्री आपल्या या समाजामध्ये निर्माण करायची आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की आपल्यासारखे उद्योजक, समाजसेवक जेव्हा गरुड झेपच्या सोबत असतील, यशस्वी ही आमचीच असेल, आपलीच असेल. नक्की नक्की नक्की. गरुड जीपचं एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे, त्यापाठचा हेतू काय आहे? याच्यामध्ये आपल्याला व्यावसायिकांना सखोल ज्ञान देता येणार आहे. ते सखोल ज्ञान म्हणजे काय, तर आपला एखादा व्यवसायाचं ध्येय आपण उराशी बाळगतो किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतो, पण आपण त्या व्यवसायाला कसं पुढे नेता येईल याचा अभ्यास करत नाही, आपण त्याचे गोल्स ठरवत नाहीत. म्हणून आपल्याला अमेरिकेतून खास पूजाताई सावर्डेकर या गोल्स द ब्ल्यूप्रिंट या विषयावर सुंदर मार्गदर्शन करणार आहेत. अरे वा, खूप सुंदर. त्यानंतर आपल्या दीपा राऊत मॅडम, ज्या सातत्याने एमसीडीच्या माध्यमातून उद्योजक घडवण्याचं काम करतात, त्यांचं देखील अमूल्य सेक्शन आपल्याला इथे लाभणार आहे. हे एक्झिबिशन तुम्ही कुठे ठेवलं आहे आणि कधी आहे? हे एक्झिबिशन 7, 8, 9 ऐरोली भानुशाली सभागृह, भानुशाली बँकेट हॉल, सेक्टर 19 इथे आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप सुंदर वेळ आम्हाला दिलात आणि तुम्ही कार्यक्रमाला नक्की या. आम्ही तुमची वाट बघतोय 7, 8, 9 ऑगस्ट भानुशाली बँकेट हॉलमध्ये. हो हो मॅडम, नक्की मी येऊ आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी पण येतील. मैत्रिणी, मी येते, तुम्ही या आणि यायलाच पाहिजे.